अरे या पोराने किती कष्ट घेतले आणि तुम्ही दोघांना याचे कष्ट वाया गमवले. दोघंही बापले काय सोडून दिलं, त्या कोंदिलेली सोडलं, कोंदिले या पोराली सोडलं. काही लाजा वाटतात तुम्हाला? काय तर आम्ही जेवायला चाललो घरी निघले आम्हाला चाट मारली. हा अरे असे धंदे. हे म्हणत असणार रट्टे मारू नका, रट्टे मारू नका, येईल फुल का आलता त्याच्यावर कोंदिल्यावर, म्हणून तर हे म्हणत असं येईल सोडून देणं होतं ना. येईल माहिती होते पोरे काही सुस्ती करणार दणके मारणार आहेत. अरे बा नाही ना, अरे ऐका ना तुम्ही आमच्या म्हटलं. अरे बा आम्ही काल सोडा, आम्हाला माहित नाही ठाऊक नाही, आम्ही गेलोय नाही बापासाठी आणि तुम्ही म्हणता सोडून दिले. मी काही सांगू नका, चाटा मारून राहील तुम्ही. तुम्ही ना शाळा रचली सारी म्हणून हा देदास भोगाय. देदास भोगून शाळा रचली तुम्ही सांगितलं की देदास तुकड्याचा सोडून दे दोघं बापले कैले, मग आपण पुढे खायचं असं अशी नाही. अरे बा नाही ना, आम्ही काल सोडा. तुझ्यापेक्षा आमचा दाताच्या कोंदिल्या पोरावर आता काय सांगा तुले. जटीचे जटी बोटं घालतात ना ते, त्याला दणके पाहिजेच होते. काय सांगून राहिले तुम्ही मोठे नाकवर करून. तुम्ही न शाळा घे रचुलीले कोण सांगून राहिले अटीसा आम्हाले. काही नका सांगू, चाटा नवा मारू आता. बस झालं पडले तुम्ही उगले. मुंशीराम या दोघांना काय फरक पडणार, काय फरक पडणार आहे. लगन तर माया मुळलं ना, सत्यानाच माया झाला. येईल काय फरक पडला त्या गोष्टीचा, काहीच नाही ना. अरे तू तर काही बोलून राहिला गळा त्या काही का फरक नाही पडला म्हणतो. अरे आम्हाला जेवढं दुःख आहे तेवढं आता कोणालाच नसेल गावामध्ये. काय सांगतो तू. संबंध जोडणारा मी, संबंध माया वाईट झाले मला माहित आहे काय तर अंतकरून काय दुखून राहिला अंधरून. तर काही सांगू नको नामदेव, तू अंतकरण अंधरून किती दुखून राहिला तर आम्हाला झाली शाळा माहित आहे तुम्ही काय आहे. तर तुम्ही ना दोघे रसला कार्यक्रम आणि सांगून राहिले मोठे तुम्ही अटी आम्हाला. काय बा अरे विश्वास ठेवा जरासा. काय तुम्ही काय आम्ही काल सोळा बोधा कोण दिल्या पोराले. काही विश्वास नाही तुमच्या. बेमान आहे तुम्ही, बेमान झाले. तुम्हाला फुलकाला द्या कोंदिल्या पोराचा दिले सोडून तुम्ही ना. पण काय गावात काय येतील नाही का ते, हाती काय लागतील नाहीत का. तापान कशी दणकी मारतो त्याईले, सोडत नाही त्याईले, सोडत नाही. मी ना आज जरी सोडले असतील ते, पण गावात आल्या ते दणके खाणारच. तुम्ही किती पाठराखा द्यायची कोंदिल्या पोराची, तरी तुम्ही कसं त्याला वाचू नाही शकत. आता नाही, आमच्या मस्तकात बसली द्या. चला यायला सांगून काहीच फायदा नाही ना. हे बाय हे त्यातले जात बरोबर ऐकतील ना, त्याला कोण दिलेलं सांगून देतील फोन करून. हे काय सुटी आहेत काय त्याची, सोबती आहेत हे कोण दिल्याचे. चल येईल कुठे सांगून राहिला ते गोष्ट. चला आपण चला. बरोबर आहे सोबती आहेत ना हे कोण दिले. बरोबर आहे, अटी ऐकतील. मारतो कोण राहिले पोरं, फोनवर सांगून देतील. हे दोघं बी हरामखोर झाले नाही हे दोघं बी. चला मुंशीराम. म्हणून म्हणतो याच्या देखत आता काहीच कोणताच प्लॅन करायचा नाही. चला आपण आपला प्लॅन करू तिकडे पद्धतशीर. चला याच्या नंदोगा लावू. अरे गळे हो, पहिलेच मला डाऊट होता याच्यावर, या नामदेवर आणि सरपंचावर देईदासवर. मला माहित आहे कोणतंच काम सरकणी होते. हे तिन्ही बदमासात एकाच माळीचे मुनी आहेत. हे असंच थोडी गाव चालवत आहे ते बदमासात. तिघं बी याईनं शाळा रचली. मी तर म्हणतो लग्न मोड्यात हात यायचाच अशी, याईनच पिन मारली तुझ्या लग्नाची. मुंशीराम यायचा हात आणि याईनच सारा केलं असेल ते, दुसरं कोणी नाही ना गावात. माया कोणीच नाही. हे बदमासात झाले गावात. चला तिकडे जाऊन बसू आपण, तिकडे विचार करू थोडासा. चला. हो का सरपंच, हे तर काही अंगला टाळलं राजा. वारा उदान ठोकाचं पाणी आपण काहीच केलं नाही, काही नाही. आणि पोरे डायरेक्ट आपल्यावर उडून राहिले ना मुंशीराम भाऊ. आता आठसा बोलून काहीच पाहता नाही. चला बरं स्पॉटवर पाहू बरं आपण काय झालं काय नाही तर. आणि त्या दिदी असले फोन लो त्याला बोलून घेतो टीचा. चला. कसं करू आता मी. बाबूडाई कुठे गेला काय माहित. बाबा पोरगाही नाही तिचं राहिला. दोघही बापले गायब झाले ना. 2 दिवस झाले. आता कुकडे पाहू मी, कोणाने सांगू. कसं करू रे देवा बाबा, मी कुकडे पाहू. फक्त काही सांगू नाही गेले नाही मले. अटी जातो की तेटी जातो. आता येतो म्हणत आता येतो. अजून येऊन राहिले ते. किती वाट पाहू मी तुमची. मला तुमची आठवण येऊन राहिली रे बाबा. कधी येता तुम्ही घरी. का बुडा आला का घरी. आला का बुडा घरी. नाही ना माय, बुडा अजून नाही आला ना घरी. बुड्या बरोबर पोरगाही नाही ना. पोरगाही गेला ना बुटी. ते आले असते तुम्ही काल एटी लढत बसली असती, वाट पाहत बसली असती. आले नाहीत ना ते. गेले असते ना शांताबाई. दोघे बापले बा अजून आले नाही बाप्पा. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. कोणी किडनॅप तर नसेल केलं.
काय माहित बे काय झालं तर बुडा असं कधीच करत नाही ना, कधीच नाही ना. आणि कसं आपल्या गावातून असं 2 आणि 3 दिवस कधीच कोणी गायब नाही झालं बाबा. हे दोघेही बापले कधी शून्य राहिले काय माहित बाबा काय आहे तर. आता लढू नका ना तुम्ही, येतील ते. बुडा गेला असेल ना कुठे, गावी गिवी गेला असेल. माय कोणत्या गावी जाईल माय बुडा, कोणते सगळे सोयऱ्यात बुड्याले असे की बुडा जाऊन बसीन त्याच्या घरी. जे होते त्याने फोन लावले ना बाबा मी ना, नाही म्हणतात ना ते बुडा आठीने आला म्हणतात. कसं करू मी, मला तर काही सुचून नाही राहिलं, काहीच नाही सुचून राहिलं मला, काय करू. आत्या असं केल्यानं जमीन काय आता. एवढं लढसान तुम्ही तर कसं तब्येत खराब होईल ना. लढू नका बा एवढं तुम्ही. इन्न बुडा सगळे गावातले लोक पाहून राहिले बुड्याले, तुमच्या पोराले. तुम्ही टेन्शन नका घेऊ ना. असं लढसान तर कसं होईल बाबा. माय शांता, लढू नाही तर काय तर मग पोरगाही गायब आहे, नवराही गायब आहे ना. ओढाले पाहू मी कुकडे पाहू सांग ना, दोघे बापले का गायब आहेत ना. असं एकदम कसं काय झालंय काय माहित बाबा. असं कधीच नाही झालं ना. नाही तर मला सांगून जातात ते दोघे बापले का कुठे बी गेले तर. या बारीने काहीच नाही सांगलं ना, टी जातो की तटी जातो. काय झालं शिन काय माहित बाबा शांता. काय आत्या लढू नका तुम्ही, लढू नका बा. असं लढसान तर कसं होईल. एकटं तुम्ही घरी एकट्या दुकट्या, कोणी येते का आई बहीण पाहायला तुम्हाला. मग असंच लढत बससान तुम्ही तर कसं होईल. तब्येत खराब नाही होणार का. आता आम्ही आलो म्हणून आम्हाला दिसलं तुम्ही एवढ्या लढून राहिल्या तर. असं करू नका बा तुम्ही, करू नका, असं लढू नका. नाही माय मी काही लढत नाही, पण कसं माय एक काम कर बा तू. त्या नामदेवले सरपंचाले सांग बा तू, मनावऱ्याला पोऱ्याला थांबलं. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आत्या, मी सांगतो तेले. तशी ते सगळे जण पाहूनच राहिले ना. मी अजून सांगतो बापा, अजून माणसं वाढवा आणि पाहत येईल. शांता तेवढं काम कर बा आता फक्त बाय, तेवढं काम कर. चला मग येतो मी. लढू नका पण आत्या आता. मी नाही लढत, ये बाई ये तू. बाबा गाव सोडून तू इकडे आलो आपण, पण आता कुठे चालता कुठे चालता. भूकही दाबून लागली, कोणाचं घर आहे ना, सोयरा ना धायरा आपल्याला कोणीच नाही. कुठे चालता आता. आणि उतरलो बी तर रस्त्यात उतरलो अर्ध्या. कुठे चालता. बाबू तू काही टेन्शन घेऊ नको. हाय ना माझा दुसरा प्लॅन आहे. माय अठीसा या गावले चुलत भाऊ राहते माय, त्याच्या घरी जाऊ आपण. हा छोटी होती आपली व्यवस्था. काय म्हणतात टेन्शन घेऊ नको. तुमच्या पायी झाला भवांडा आला ना. तुम्ही नगो कामं नसती केली, त्या दगड्या संबंध मोडला नसता तर काल आपल्याला गाव सोडून यावं लागलं असतं, कोणा घरी राहावं लागलं असतं. आता त्या कोणा घरी कुत्र्यासारखं माग काय राजा. जाऊ दे बाबू, आता जे झालं ते झालं. आता त्याला काय करू शकतो आपण सांग बो. आता त्याला काही करू नाही शकत. मा डोक्षा सैतान घुसला होता ना. आता काय करू काय करू. त्याच्यामुळे घोड झाला ना. काय करू म्हणता राजा. तुमच्या पायी मली मार खा लागला ना. किती मारलं त्याला, किती मारलं. तो मुंशीराम भाऊ अवतार आला म्हणून सोडलं म्हणून. नाही तर आज बी धुपुटच होतं, चड्डी धागून असतात आपल्याला त्यानं. बेकारात ते बेकारात. आता अशा गोपना करा कळला जो तुम्ही गावामध्ये. हो आता गोपना करत नाही याच्या पुढे. पण आता गावात जातो की नाही याची गॅरंटी नाही ना. ते असे दात खाऊन जात ना. कधी कोणतीला पोरगा. काही खरं नाही आता गावात जायचं. मग त्याला ना तुमचा चुलत भाऊ कोणता आहे त्याच्या घरी जाऊ. तो ठेवीन का पण आपल्याला किती काढून रस्त्यावरून घरी. नाही मा चुलत भाऊ नाही देत काढून. टेन्शन नको घेऊ तू. अरे बापा तो मस्त खाऊ पिऊ घालीन कोंबडा कापतेच आपल्याला. टेन्शन नको घेऊ तू. लई दिवसा बाद आलो मी. फोन करते ना तू मला, भाऊ या नो कोणते भाऊ. पण मी जात नाही त्या घरी. बरं चला ना चला मोठ्या माझ्या घरी. असं चालतं का बाबा. हे तोंडमोड नाही धुवा लागणार का. हे रक्ताई डाग मा काढा लागतील ना. चांगलं फ्रेश होऊन जायला लागेल तटीसा. असं हिंबटलं तोंड घेऊन गेले तू म्हणून का मारा करून आले का बाबा मा घरी. कसं ते बरोबर नाही दिसत ना. आपल्याला एखादं डबर मोवर पाहा लागेल ना तटीसा. त्याच्यात तोंड धुवा लागेल जा लागेल मग. बरं काय वाईट दिवस आले बाबा. बिस्लरीच्या पाण्यात तोंड धुणारा पोरगा मी आता डबरात तोंड धुवा लागते. किती कठीण परिस्थिती आहे. अरे मिठाणू त्याच्यामध्ये. बाबा बुडे झाला सत्याला झाला रे बाबा माझी जिंदगीचा. हो बाबा पाय एखादा डबर पा धुरी त्यात तोंड. अरे काय राजा.
बू जशी परिस्थिती असली तसं जगा लागते माणसाले. आली या भोगाशी करावे सादर. जंगलात अटकला माणूस तर कुठलं कुठलं पाणी प्या लागते आपल्याला माहित असते. टेन्शन घेऊ नको तू, परिस्थितीनुसार राहा लागते माणसाले. हो चला ना मग पटकनी, चला ना, मग पोटात खावले वळवून राहिले ना, चला. हो चाल चाल चाल. का बाबा तुमच्या चुलत भात गाव किती दूर आहे हो? बवासाठी चावळभर गेलं की झालं त्यात गावा. फक्त आता गाड्या रस्ता थोडासा चबक डबक जावं लागते. आता जरा सगळं जावं लागते. बरं हाल केले रे मा बुड्यानं, माया फालतू घेणं देणं उचले का घेणं देणं झालं आपण. बहिणी बाहेर सांगून राहिले तुम्ही गावातल्या किंवा कसं मानवरा मा पोरगा काय पाय असं चालू आहे तुमचं माझून. माझून करणं बंद करू नका. बापा मुंशीराम, तुम्ही ना सांगलं तसंच चालू आहे ना बापा. मी लढून पडून राहिली ना, बाहेर जाऊ ते करून राहिले बापा. का मानवरा मा पोरगा दिसून नाही राहिला, गायब झाला, असंच करून राहिले ना, म्हणून राहिली ना. हो कसं गावाले तमाशा दाखवा तू. मानवरा गायब झाला बापा, कुठे गेला, काय गेला, कसा गेला. आणि तिकडे मी शाळाच मुली दिली सोडून ते दोघंही जण. आपला प्लॅन पुरा सक्सेस व्हायला काही टेन्शन नाही आहे. फक्त कसं तुम्ही लढणं बोंबलणं कसं कमी ना करू. म्हणजे असं लोकांना माहित पडलं पाहिजे तुम्हाला काहीच माहित नाहीये बुडा कुठे आहे पोरगा कुठे आहे म्हणून. ना बापा मुंशीराम, आम्ही तेच करून राहिली ना. लोकांना माहितच नाही असं की मला सगळं माहित आहे बा, असं दाखवतच नाही मी आता तोंडावर. बरोबर लढपळ करतो मी, तुम्ही टेन्शन नका घेऊ. बुढे तेच सुरू ठेवा. राडगरानं कोणी आले की मानवरा काय पाय व डमू काय व टमू काय व त्याला माहितच नाही पडलं पाहिजे काय काय नाही म्हणून. मी काही टेन्शन घेऊ नका. मी बरोबर रडगळान गायतो तेच ते. मानवराने घरी गायब झाला, पोरगा गायब झाला, बाया आलत्या माझ्यावर 2 काळ. माया तसंच होतं. पण बापा मी काय करू, कसं करू, त्याला बी खरंच वाटे ना. मला ऍक्टिंग चांगली जमते. बरोबर श्रीराम, मला की नाही बुड्यासोबत आणि पोरासोबत बोला वाटून राहिलं बापा. एक फोन देणं लावून. नाही बुडे, फोन नाही, अजिबात नाही. 8-10 दिवस वाट पाहायचा. काही फोन नाही काहीच नाही. बरोबर कसं टाइम भेटला की मी तुला जागलं असतं बुड्यासोबत पोरासोबत कसं भेटायलाच नाही. डायरेक्ट तुला तटी टेन्शन नको घेऊ तू. कसं आहे आपलं जर पितळ उघडं पडलं तर कसं बुड्याला मार खा लागेल, आपल्याला मार खा लागेल. त्यापेक्षा कसं ते रे बिचूप मेरे बिचूप. 8 दिवस नाही बोललो तर काय फरक पडून आला आपल्याला. बरं बापा, काही भेटत नाही बापा. मी काही बोलत नाही फोनवर बी. पण कशी काय त्याची तब्येत गिब्येत चांगली आहे ना? लय मारलं का त्याला? लय मारलं काय सांगू कुठे मा डोळ्यातून टप असं मारत येतं. पण जाऊ दे, आपण आपल्या प्लॅन मध्ये सक्सेस झालो. मी आखरी शेवटी कसं असो सोडून दिले बापा. ते त्याच्या मार्गी लावले. त्याच्यामध्ये राहून जमलं. पण आता कसं बी बापा लस बदमाश आहे ना हा बुडा बी. लयच अगव आहे ना. काले खेटे घ्या लागतात बापा. हे असं पदरी पडलं ना मग किती मार खा लागला दोघंही बापले. काहीले किती मार खा लागला. जाऊ दे, आता जे झालं ते झालं. आता आली त्याची दिवस चांगली आली सुखाची. चाल मग बुढे, मग मी येतो. आता कसं माझ्या घरी दारी येत नव्हता जो बापा तू. नाही तर कसं चालली उठली सुटली काय करा मुंशीराम सांग मला कसं आहे बुड्यान, कशी आहे, कसा आहे मा पोरगा. ते बंद बापा. मी घर सोडून कुठेच जात नाही, कोणाच्याच घरी जात नाही, तुझ्या घरी येत नाही बापा. टेन्शन नको घेऊ तू. बरं बुढे, चाल मग येतो मी. चाल. हा बापा जाय. आणि काही असलं की नाही, काही आला तुले माझ्या नवऱ्याचा आणि पोराचा मेसेज गिसेस काही सांगलं त्याने तर मला कसं सांगजो बापा. मला लय आठवण येऊन राहिली बापा त्याची. हो बुढे, काही वांधा नाही. काही मेसेज आले पटकन सांग. चाल मग येऊ का मी. हो ये. ओ मोठे भाऊ. नाही रे बापा, मोठे भाऊ करणारा. आलो काय बा सुखाने जेवणही करू देत नाहीत बा लोक. मोठे भाऊ दिवस निघला मोठे भाऊ. बापा रे, बुडाचा काही कळो काय हो बाबा. काही आवाज देते. आलो रगीला दिसते मला बुडाचा. हो बाबू, जास्त बोलायचं नाही बरं. तास गरम होते सगळी. भाऊ या. हो भाऊ आई. हो आलो. बाप्पा रे, कोण दिला? इतक्या दिवसातून कसा पोरगड झाला मग. कसा काय आला मग घर? अरे बापा. का बाबा डिकतो तुमचा शिक्का बाबा बुडाचा. फक्त कसं केस पांडे व्हायला, डोक्याच्या थोडस टकलं व्हायला. तुम्हीच आहे बाबा डुप्लिकेट. बाबू मा मोठ्या आपचा पोरगा आहे ना, हा माझ्यासारखाच आहे. काय कोण दिल, कसा काय आला तू? बरे बापा, लय दिवसात तोंड दिसलं तुले. आज बरी आठवण आली भावाची. भावाच्या घर लोक आला. बापा भाऊ चाललो होतो आम्ही दोघं आपले इकडे. मग म्हटलं चला जाता भाऊच्या भेट घ्या. काही विचारा एखादी पोरगी आहे का, डमुक टमुक असं तसं भाऊले.
काय आता पोराचं लग्न करणं आहे तर मग आता कसं मोठ्या भावाच्याच कानावर गोट टाका लागीन की नाही, हा तुम्हाला सांगा लागीन की नाही, तुम्हाला सांगल्याशिवाय लग्न होणार आहे का पोराचं? त्यासाठी कसं बुवा तुमच्या घर लोक आलो सांगायले. बरोबर, पण आता कसं गड्या लग्न होणं म्हणजे मुश्किलच आहे, कठीणच परिस्थिती आहे ना रे बा. काय करते पोरगा गिरगा तुया, काय करते तू? ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे, गाड्या माड्या चालवते गावामध्ये, कमवते 10-15 हजार रुपये महिन्याले, पण शोक काही नाही आपल्या पोराले. सुपारीचं खाण बी नाही खात. ड्रायव्हरले फायवरले कोण ओळखते हो, काय कोणी हेपलत नाही. पुरी खुर्चीवर बसणारा पाहिजे, ऑफिसमध्ये बसणारा एसीच्या याच्यामध्ये, घोरदार चांगलं पाहिजे, टापटीप, तर मिळेल ते. अजून काय खरं नाही, कोण नाही देत आता. गेला तो जमाना आपल्या आडचा. आता कसं डमडम इस्टेट कमवून ठेवा लागते पोरासाठी, तर तो पोरायला लग्न होता. हे ट्रॅक्टर ड्रायव्हरले कोण हुंगते हो, कोण नाही होपू हेपलं समाजात. हा ते आहे म्हणा, पण आता कसं तुम्ही असल्यावर आम्हाला काय काळजी आहे, पहा ना एखादी पहा. तुम्ही काय झोपून राहिलं, घेणार ना आपल्या कामाचे काम करा ना, चाला ना. घरात तर चाला, चहा पाणी भाजी पोटात अरे म्हणजे काढले ओढलं राहिले. तो बोलवून नाही राहिला आपल्याला घरात, तर का तोंडाला म्हणतो आता भाऊले घरात येऊ द्या, जेवण खाण करा. हो जाऊ दे बघ, ते पाहू लग्नाचं. पहा तू किती दिवसा बाद आला मा घरी येईन मी तुले हे म्हणून राहिलो, चाल गड्या घरात पाणी पिये की चहा पिये की जेवण कर, काय बा मला आठवण राहत नाही आता. लय याद बुल्या झालो ना रे बाबा, मी लय याद बुल्या झालो, आठवणच राहत नाही कोण्या गोष्टी. आता आली तुला आठवण. हो भाऊ चला चला चाल. म्हणतो ती या स्पॉटवर येऊन फायदा काय आपला सांगा ना. अटी काय भेटणार आहे आपल्याला गाजर, आपल्याला तिकडेच बस स्टँडवर पाहायला पुरलं असतं, कोण्या गाडीत गेले का बसून, काय गेले का विचारायला पुरलं असतं. अटी येऊन काहीच फायदा नाही ना. अरे देवीदास, जो गेला तो डबल दिसत नसते ना, हे लक्षात ठेव तू. ते का आपल्यासाठी थांबले का बस स्टँडवर? ते पण बस स्टँड आपण सीसीटीव्ही काही चेक केले असते ना, त्याच्यात दिसले असते ना कोण्या गाडीत गेले कोण्या घोड्यात गेले. ते समजा ते जर बस स्टँडवरच नाही गेले तर मग काय करशील? कोणते सीसीटीव्ही पाहून काय फायदा राहील आपला? फालतू टाइम पास होईल आपला. हा तेही आहे, समजा आड मार्गाने आड जंगलात जर गेले असतील फायदा कुठे तर तेही आहे. पण हा पहिले सोडणारा कोण आहे हरामखोर, हा पहिले पाहा लागते आता आपल्याला. सोडणाऱ्याले दणके मारा लागतात आता, कोण आहे अटीचा? अरे तो सोडणारा पहिले पाहा लागते, नाहीतर हे बंदे पोरं आपल्या विरोधात जातात गावामध्ये. तो दगडू आणि तो झुंबर आता सध्या विरोधात गेले, शादून गेले आमच्या तोंडाला. आता काय सांगा तुले? काय सांगा तुले, आमचं नाव घेऊन राहिलं सरपंच, तुम्ही दोघांनी सोडले म्हणून. कंदील बुड्या पोरगा डायरेक्ट ते दोघं जण हेच म्हणून राहिले. ना पण त्याच्या मनात डाऊट गेला कसा काय की बा तुम्ही सोडलं म्हणून, असं कोण डायरेक्ट ते म्हणून राहिले? पप्पा येता बरोबर त्याईनं म्हटलं, त्याच्यात त्या मुंशीरामनं भर टाकली जरशी, काहीनच केला असेल काही भोवर सरपंचानं नामदेवानं असं म्हटलं त्या मुंशीरामनं, म्हणून मग ते कसं कल्ले पोरं ते आमच्या विरोधात गेले, आम्हाला बोलायला लागले, मग असं झालं. ते मुंशीराम भाऊनं जर तसा झील ओढली नसती की नाही, काहीच नाही झालं, प्रेमानं मुळलं असतं ते. त्या पोराईनं प्रेमानं घेतलं असतं, त्यानं असं म्हटलं नसतं की तुम्ही ना बदमाशी केली किंवा तुम्ही हे केलं म्हणून. आणि तसं आपण काही करेलच नाही ना, आपण सोडले नाही काहीच नाही. मला माहिती नाही, घरी जेवलं बाहेर आलो, सरपंचाला भेटलो, तुला फोन लावत होतो, तर तेवढ्यात ते आले. अरे तुमच्या लक्षात हा गेम येऊनच नाही राहिला. त्याच्यात तुम्हाला सांगतो, मला असं डाऊट होऊन राहिला, तर मुंशीराम जर तेल टाकायचं काम करू राहिला तर मुंशीरामचा काही अंश काही प्रमाणात त्याच्यात हात असू शकतो बा. कारण की मुंशीरामचं कोंदिल्याची दोस्ताना आहे, तर मुंशीराम काहीतरी प्रयत्न करू शकते कोंदिल्यासाठी, असू शकते असं. नाही रे देवीदास, त्याचं दिवसाचं मुळेल आहे रे, भांडणं करेल त्यानं. नाही तसं नशीन. मुंशीराम एवढी गद्दारी नाही करू शकत मुंशीराम. कसं आहे माहिती आहे का सरपंच, कोणालाच भरोसा ठेवून माणसानं. कधी माणसाचं मत परिवर्तन होईल, कधी माणूस काय करेल याची काही गॅरंटी नाही आहे. मला तर डाऊट कसं मुंशीरामवर आहे, कारण की तो झील वळून राहिला. तो जर डायरेक्ट म्हणते सरपंचानं नामदेवनं जर कंदील बुड्या पोरगा सोडला म्हणते, तर मग काही ना काही याच्यामध्ये काळा बेरा आहे, त्याच्यावर लक्ष ठेवावं लागते आपल्याला. आपल्याला मुंशीवर लक्ष ठेवूनच आहे. त्याच्या अगोदर आता अडचण जे कोंडेल होती की तडसा कंदिल्या पोरगा तडसा चाला बरं त्या खोलीमध्ये पाहू बरं, काही ना काही पुरा सापडी ना आपल्याला तडसा. बरं चला तडसा कोंडेल होते, तडसा चाला. नामदेवराव सरपंच हरामखोर जो काही कोणी सोडणार आहे की नाही, तो जर हाती लागला की नाही
त्याचे 12 वाजवतो राजा आता. बंद झाली हे नाटकं आता. कोण आहे हराम करतो तो, हरामखोर धंदे करणारा. हो ते करावंच लागेल ना आपल्याला. चला मग मित्र, बघा आपण आता उद्या बघू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा.